नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपल्याला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकावरील टीईटी परीक्षेमध्ये जे PYQ प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपल्याला आज बघायचे आहेत। त्याआधी जर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब जर केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा। त्यानंतर आपला पहिला प्रश्न आहे, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हणतात? तर आपले पर्याय आहे 1 शैशवावस्था, 2 किशोरावस्था, 3 कुमारावस्था आणि 4 पौगंडावस्था। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किशोरावस्था। तर शैशवावस्था कशाला म्हणतात? तर 1 महिना ते 2 वर्षापर्यंत जो वयोगट असतो ती शैशवावस्था आहे। किशोरावस्था 6 वर्ष ते 12 वर्षापर्यंत, पौगंडावस्था 12 वर्ष ते 14 वर्षापर्यंत असते। तर दुसरा प्रश्न आहे, अध्यापनशास्त्र म्हणजे काय? तर हा एकदम साधा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे। तर याचे पर्याय आहे पद्धती व प्रतिमान, दुसरा पर्याय आहे अध्यापन सूत्रे, तिसरा पर्याय आहे तत्वे व नियम आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व। तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व। प्रश्न चौथा आहे, अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? तर पर्याय आहे बौद्धिक व भावनिक, पर्याय 2 फक्त बौद्धिक, पर्याय 3 शारीरिक व मानसिक, पर्याय 4 फक्त सामाजिक। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त बौद्धिक। नंतरचा प्रश्न, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीवर समस्या सोडवले जातात असे टिंबटिंब यांचे मत आहे। तर व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण त्यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविले जातात असे कोहलर यांचे मत आहे। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोहलर। तर यानंतरचा प्रश्न, मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली होती? तर पर्याय आहेत वॅटसन, 2 थॉर्नडाईक, 3 विल्यम वुंट आणि 4 मॅकडुगल। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वॉटसन। वॉटसनने मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या केलेली आहे। नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती मुले विशेष गरजा असणारी नाहीत ते सांगा? तर यामध्ये प्रश्न नीट वाचायचा आहे। यामध्ये आपल्याला विशेष गरजा असणारी नाहीत असा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून आपण ह्याचं उत्तर एकदम लक्षपूर्वक द्यायचं आहे। तर पर्याय आहे बौद्धिक दृष्ट्या मागासलेली, 2 उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली, 3 अध्ययन अक्षमता असलेली आणि 4 पर्याय आहे अध्ययन क्षमता असलेली। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अध्ययन क्षमता असलेली मुले। नंतरचा प्रश्न, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे। बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे कोणी म्हटले आहे? तर पर्याय 1 विल्यम स्टर्न, 2 थॉर्नडाईक, 3 गेटस आणि 4 विल्यम जेम्स। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विल्यम जेम्स, पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे असा विचार कोणी मांडला आहे? शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे असा विचार कोणी मांडला आहे? तर पर्याय 1 आहे स्पियरमन, 2 थर्स्टन, 3 गिलफोर्ड, 4 डॅनियल गोलमन। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॅनियल गोलमन। इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा खालीलपैकी कोणी सुरू केली आहे? तर याचे पर्याय आहेत अनुताई वाघ, 2 सावित्रीबाई फुले, 3 गिजूबाई बधेका आणि 4 रमाबाई रानडे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गिजूबाई बधेका। तर अनुताई वाघ यांचा कोसबाड हा प्रकल्प आहे आणि रमाबाई रानडे यांची सेवा सदन आहे। अनुताई वाघ कोसबाड प्रकल्प हे सुद्धा प्रश्न खूप IMP आहे, यावरती प्रश्न विचारले जातात। त्यानंतरचा प्रश्न, साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे टिंबटिंब होय। साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या, वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजेच टिंबटिंब होय। तर 1 भावना, 2 धारणा, 3 प्रेरणा आणि 4 बुद्धिमत्ता। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रेरणा। नंतरचा प्रश्न, आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे कोणी म्हटले आहे?
तर पर्याय आहे विल्यम स्टर्न, 2 अल्फ्रेड बिने, 3 विल्यम जेम्स आणि पर्याय क्रमांक 4 ॲडम्स। तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अल्फ्रेड बिने। अल्फ्रेड बिने यांनी आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू सांगितलेले आहेत। नंतरचा प्रश्न, अध्यापनाच्या प्रतिमानांचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? हा सुद्धा IMP प्रश्न आहे। तर पर्याय 1 हर्बर्ट थे आणि जॉन डुई, पर्याय 2 फनी शेफेल आणि जॉर्ज शेफेल, पर्याय क्रमांक 3 मार्शविल आणि ब्रूस जॉईस, पर्याय 4 जॉर्ज ब्राउन आणि विल्यम शू। तर आपल्या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मार्शविल आणि ब्रूस जॉईस। यानंतरचा प्रश्न, यशस्वी अध्यापन म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक 1 आहे 100% निकाल, 2 विद्यार्थ्याचे यश, 3 परिणामकारक अध्ययन आणि पर्याय क्रमांक 4 सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यास उत्तीर्ण होणे। यानंतरचा प्रश्न, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच काय? तर पर्याय आहे 1 विस्मरण, 2 स्मरण, 3 कल्पना आणि 4 अवधान। तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच काय असते? अवधान असते, पर्याय क्रमांक 4। तर आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकावरील TET परीक्षेमध्ये आलेल्या काही PYQ प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।